निहाल हो सर. स्क्रीन दिसते? हो दिसते सर. नाव बॅक टू पॉईंट. आपण एक टेबल क्रिएट केला, एज एज सगळं सेट केलं, इथं पण डॉट एज सेट केला. ते आणखीन एक रो टाकली टी आर आणि त्यात एकच टी डी टाकला. आपल्याला 3 कॉलम आहेत म्हणून काय केलं आपण इथं कॉल स्पॅन केला, 3 केला म्हणजे काय एकच कॉलम क्रिएट होईल, एक रो एक कॉलम वाला. याच्यामध्ये काय केलं आपण इनपुट टॅग टाकला, इनपुट टाइप इक्वल टू सबमिट, व्हॅल्यू इक्वल टू सबमिट. आपलं इनपुट बटन तयार झालं. आता हा डेटा काय करेल, सर्व्हरला सेंड करेल आणि सर्व्हरला लागेल स्टूड आरईजी नावाच्या ऍक्शन मेथडकडे तो डेटा जाईल. सो गो बॅक टू द कंट्रोलर. इथं आलो आपण, जसं आपण HTTP गेट वाली मेथड लिहिली आहे तशीच आपण मेथड लिहिणार, पण कोणती, पोस्टवाली. HTTP पोस्ट. आणि ही पोस्ट मेथड काय करेल, आल्या जो डेटा आहे पोस्टनं तो स्ट्रॉंगली बाइंडिंग असल्यामुळं तो ऑब्जेक्ट इथं ऍड करून घेईल. कोणता, स्टुडंट वाला, स्टुडंट HTTP. आणि मग इथं काय करणार आपण आतमध्ये क्रूड ऑपरेशन करणार, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, वॉट एव्हर. बिफोर दॅट आपण काय करणार, कंडिशन चेक करणार. आता आपण काय करतोय, डेटा अनोटेशन युजिंग करून व्हॅलिडेशन्स करतोय. काल आपण काय केलं, प्रिव्हियसला मॉडेल स्टेटचा वापर करून व्हॅलिडेशन्स केले. आता आपण व्हॅलिडेशन नाही करणार, आपण काय करणार डायरेक्टली फक्त व्हॅलिडेशन करेक्ट असेल वी विल ऍक्सेप्ट इट, इफ नॉट वी विल रिडायरेक्ट टू सेम पेज अगेन. म्हणजे आलेले डेटा जर प्रॉपर असेल तरच ऍक्सेप्ट करणार आणि क्रूड ऑपरेशन कम्प्लीट करणार. आलेला डेटा इनव्हॅलिड असेल तर त्याच पेजवर त्याला परत माघारी पाठवून देणार. तो ते चेक कसं करणार आपण, मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड असेल तर काय करा, युअर CRUD ऑपरेशन. जर व्हॅलिड नसेल मग काय करा, रिटर्न टू सेम व्ह्यू. सो वी विल चेक इट विल वर्क ऑर नॉट. आता काय येतंय, इथं परत मला खाली इथं पाठवावं लागेल, कारण मी इथून रिटर्न केला नाही ना. इफ मधून रिटर्न केला असता तर हा एरर आला नसता. मी इथं काय करणार, मी रिटर्न रिडायरेक्ट टू ऍक्शन. कोणती ऍक्शन, तर माझी इंडेक्स ऍक्शनला त्याला पास करणार. मग याची मला गरज नाही आहे, कारण माझ्या या दोन्ही केसमध्ये या मेथडमधून रिटर्न व्हॅल्यू चालली आहे, त्यामुळे आता एरर येणार नाही. ओके, नाऊ वी विल चेक इट विल वर्क ऑर नॉट. आता इथे मी CRUD ऑपरेशन केलेलं नाही, आपल्याला CRUD ऑपरेशन माहित आहे, इन्सर्टचं माहित आहे, अपडेटचं माहित आहे, सिलेक्टचं माहित आहे. ओके, त्यामुळे त्या ऑपरेशनला आपण इथे टाइम नाही वेस्ट करणार. सगळे व्हॅलिडेशन्स आपले बघून झाले अॅनोटेशन वाले, मग शेवटी CRUDचं एखादं ऑपरेशन करून बघू आपण. ओके, नाऊ आता फक्त आपण डेटा अॅनोटेशन्स कसे वर्क करतात, त्यांचं बिहेवियर कसं आहे हे एकदा बघायला हवं. ओके, मग त्याच्यातले टाईप कोणकोणते ते पुढच्या स्टेजला बघायचे. अगेन आय विल रिपीट, वेअर इज दॅट स्टुडंट क्लास, गो टू मॉडेल अँड स्टुडंट क्लास. पहिला काय केला, कुठलं, कंट्रोलरमध्ये. कंट्रोलरमध्ये ऍक्शन मेथडमध्ये तो ऑब्जेक्ट वापरायचा. पण अॅनोटेशन वाले व्हॅलिडेशन सेट कसे करायचे, पहिली स्टेज तुमचा क्लास ओपन करा. त्या तो क्लास कुठं असणार आहे, मॉडेल्स नावाच्या फोल्डरमध्ये. तिथल्या प्रॉपर्टीच्या वर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये अॅनोटेशन अप्लाय करा. जे काय व्हॅलिडेशनचं तुम्हाला टाईप वापरायचा आहे तो वाला. ओके, मला इथे सध्या रिक्वायर्ड वापरायचा आहे, सो रिक्वायर्ड दिला दोन्ही पण ठिकाणी, सेव्ह केला. जर एरर आला तर मी हा नेमस्पेस टाईप करेन, नाही आला तर ॲज इट इज वापरेन. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय आहे, डिझाईन युअर रिस्पेक्टिव्ह पेज. मग इथं काय केलं आपण, स्टूड आरईजी नावाचं पेज डिझाईन केलं, व्ह्यू डिझाईन केलं. ओके, त्यासाठी पहिल्यांदा काय केला आपण, इथे एक ऍक्शन मेथड लिहिली, एक गेटवाली आणि एक पोस्टवाली. पोस्टवाली आपण स्ट्रॉंगली बाइंडिंग करतोय म्हणून इथं जो काही आपण गेट मेथड व्ह्यूवर मॉडेल बाइंड करणार आहे त्याच क्लासचा ऑब्जेक्ट इथं ॲज अ पॅरामीटर वापरला. समजलं. सेकंड स्टेप, त्यानंतर आपला हा जो व्ह्यू आहे हा व्ह्यू डेटा सबमिट करणार आहे.
ओके, युझिंग HTML डॉट बिगिन फॉर्मला. ज्या ॲक्शन मेथडमध्ये तो सबमिट करेल त्याच्या आतमध्ये आपण जाणार. आता इथं काय असणार आहे बाय डिफॉल्ट, या व्ह्यूच्या नावाचीच ॲक्शन मेथड असणार आहे पोस्टवाली. तिथे आपण गेलो, तो इकडे येईल, इथे येईल आणि या एसटीडी मध्ये आपला डेटा स्टोअर करून ठेवेल. कोणता डेटा? नेम आणि एज वाली व्हॅल्यू. आता तो इथं स्वतःहून बघणार नाही की व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे. तो फक्त मला एक प्रॉपर्टी सेट करून देईल, कोणती? इज व्हॅलिड ट्रू किंवा फॉल्स. ओके, डेटा इनव्हॅलिड असेल तर ही प्रॉपर्टी फॉल्स असेल, व्हॅलिड असेल तर ही प्रॉपर्टी ट्रू असेल. दॅट्स इट. मग आपली पुढची स्टेज काय आहे? पुढं ऑपरेशन जे करणार आपण त्याच्या पहिल्यांदा इफ एल्स कंडिशन आपण टाकली आणि त्यात काय केलं, इफ मध्ये मॉडेल स्टेट ऑब्जेक्ट डॉट इज व्हॅलिड प्रॉपर्टी चेक केली. हा मॉडेल स्टेट काय आहे तर हा एक ऑब्जेक्ट दिलेला आहे तुमच्या कुठं, व्हॅलिडेशनच्या क्लासमध्ये, अॅनोटेशन मध्ये. हा काय करतोय तर काही प्रॉपर्टीज आणि काही मेथड्स तो होल्ड करतोय. त्यातली ही एक प्रॉपर्टी आहे जी ऑटोमॅटिक ट्रू किंवा फॉल्स सेट होते. आलेले डेटा जर ह्या व्हॅलिडेशनच्या रूल प्रमाणे, कुठे गेला आपला हा, याच्या रूल प्रमाणे जर व्हॅलिड असेल तर तो ट्रू आहे ती ट्रूच ठेवणार. पण याच्या रूल प्रमाणे जर डेटा नसेल तर इज व्हॅलिड प्रॉपर्टी तो फॉल्स करणार आहे. बाय डिफॉल्ट तो ट्रू असतो, पण ह्याला वाटले की बाबा डेटा रॉंग आहे, तो लगेच फॉल्स करून टाकतो. हॅलो, हाँ बोलिए ना. हाँ, क्या हुआ? कितना कितना बोल रहा है वो? उसको पूछो, अगर 50-100 रुपये रहेगा ना करके लो, मैं एडजस्ट करता. हम्म? ऊपर लेक्चर में हो. नहीं, उसको पूछो. एक काम हो गया. तो बिजनेस काम हो गया. तो तुम लेक्चर क्यों आता? आधी काम करा. आमचे लोक आहे. मला वाजता घेऊ वाटलं. हां, तेव्हा. ले ले. मी सकाळी पण झोपलो रात्री. आम्हाला तो काम सुरू आहे. झोपायचं झालं. झोपायचं नाही. गलत बोला. बोला पण गलत बोला. तुला काय रात्रीचं करायला, रात्रीचं करायला. आणि दिवसा आता यायचं. अरे सात. वेग बिंद्रा. काय पण बोलतो ऋषी. वेग बिंद्रा बोलतो ऋषी आहे. हे गलत आहे. हे गलत आहे. इसका की बोलना अलग क्या देख रहा है? आपण कुठे खाली बोला दिसत होता. काय हॅलो डाउनलोड काय करणार आहे? कोण म्हणतं डॉन लावड. तुझी काय तुला काय म्हणाल? रील नाही बघायला लागले. रील नाही बघायला लागला. नाही ऋषी नाही बघायला. तुला पोळ्या पण आले तर बाबा. अरे तुला काय म्हणतात? सीजन आला डॉक्टरच्या वॅकेन्सी नाही. असं मारतो नाही, असंच मारतो.
ऑक्सिजन नाही आहे, ऑक्सिजन नाही, ते डेंजर आहे, ते ओझोन क्रिएट करते. O2 म्हणजे ना, O2 म्हणजे काय असतो, ऑक्सिजन असतो, हा फक्त O क्रिएट करते, ओझोन गॅस. हे ओझोन गॅस काय करते, ते तुमच्या एअर मधला जे कार्बनचे मॉलिक्यूल असतात किंवा डट असते, ते मॉलिक्यूल काय करतो, तो त्याला चिटकते, डट खाली बसते, फिरत नाही हवेत. तो जास्त झाला ना, डोकं दुखते. चालू करत जा, पण डोकं दुखायला की बंद करायचं. एवढं पण दुखत नाही, त्याने मध्ये चष्मा तर घेतला, डोकं दुखायला चष्म्यालाच धंदा तर होईल, लेन्स काढला. ओके गाईज, बॅक टू पॉइंट नाव. रिक्वायर्ड. ओके, मग आपण गेलो कुठं आता, कंट्रोलरमध्ये. कंट्रोलरमध्ये हे मॉडेल स्टेटची जी प्रॉपर्टी आहे ही व्हेरीफाय केली, ती ॲज इट इज ट्रू आहे का राहिली का. पहिला काय केलं, आपण मॅन्युअली चेंज केलं, आता चेंजेस नाही करणार, आपण फक्त बघणार की ट्रू किंवा फॉल्स आहे. ट्रू असेल आपलं क्रूड ऑपरेशन करणार, कंप्लीट झालं की दुसऱ्या पेजवर जाणार आपण. जर फॉल्स असेल, सेम पेजवर बॅक जाणार. सो ह्याचं बिहेवियर कसं होतं बघू आपण. मी काय करतो, डायरेक्ट इथे येतो, आता विदाउट डिबगिंग डायरेक्टली आपण हा रन करून बघू. तर रिक्वायर्डचं मिनिंग काय आहे, दॅट फील्ड इज अ रिक्वायर्ड. युजर मस्ट बी एंटर समथिंग इन दॅट फील्ड. मग ती प्रॉपर व्हॅल्यू असेल नसेल डझंट मॅटर, त्यात काहीतरी एंटर करणं कंपल्सरी आहे. सो आता आपलं हे पेज ओपन झालं, ऑनलाईन आहेत ना. 50-100च्या डिसिजनला आपण घेऊ का नको, देऊ का नको, घेऊन टाका, असते काय फरक पडत आहे. परत मॅडमकडे घ्यायचं, नाही दिले तर नाही दिले, शेटरला 20 लावत होतं, लाव म्हणलं, काय काय होईल, जास्त देणार नाही, तुम्हाला कोण सांगितलं म्हणला. 100 रुपये चहा पिला समजा म्हणून द्यायचा. त्याच्याने काय होईल, ते शेटर लावताना आपला त्रास कमी होता ना. आता ते ओढताना हे करताना ताकदीने ओढा लागतं. नाउ सी, वी आर नॉट एंटरिंग एनिथिंग इन दॅट टेक्स्ट बॉक्स. सबमिट डेटा गेला सर्व्हरकडे, इज व्हॅलिड प्रॉपर्टी फॉल्स असल्यामुळे एल्स मध्ये गेला, एल्स मधून परत माघारी आला. ज्यावेळेस तो माघारी येईल त्यावेळेस मात्र हा त्याचा डिफॉल्ट मेसेज शो करेल. वी विल चेक इट विल वर्क ऑर नॉट. गो बॅक, गो टू कंट्रोलर, गो टू, आता यात कुठल्या मेथडकडे जायचं आपल्याला, गेटवाल्या का पोस्टकडे, डिबगिंगला करायचंय, पोस्टला. गेटला करायची गरज आहे का, नाही. सो पुट ब्रेक पॉइंट ऍट दॅट लोकेशन. हे पण माहित पाहिजे आपल्याला, डिबगिंग कुठं करायचंय, गेटकडे करायचंय का पोस्टकडे करायचंय. म्हणजे तुमचा जर पॉईंट क्लिअर असेल ना, तुम्ही डिबगर लावू शकता. हा डिबगर का लावायचा, हा डिबगर वापरायची प्रॅक्टिस करा.
आउटपुट आलं तरी डिबगर लावा, नाही आलं तरी लावा. कारण काय होतो, काही वेळा रॉंग डेटा येतो, काही वेळा अर्धवट डेटा येतो, काही वेळा प्रॉपर डेटा येतो. अशा वेळेस तुमचं क्रूड ऑपरेशन बिहेव करत नाही प्रॉपरली. तुमचा कोड 101% करेक्ट असणार आहे. इथून पुढे हळूहळू करेक्ट होत जाणार आहे. सुरुवातीला काय होतं, प्रॅक्टिस नसल्यामुळे थोडे लॉजिकल एरर येतात, पण तुमच्या स्टेप्स करेक्ट असणार आहेत, तरी पण ऑपरेशन होणार नाही. अशा केसमध्ये डिबगर तुम्हाला हेल्प करतो. ओके, कुठला एक्सेप्शन पण लावायचं आहे कंपल्सरी. नाव सी आवर एसटीडी कंटेनिंग व्हॉट. आता इथे बघा, डिबगर लावला आणि मी इथं समथिंग एंटर केला. ओके, आता एज मध्ये आपण नंबर एंटर करू, सबमिट. कंट्रोल इथं आला. आपल्या एसटीडी मध्ये काय व्हॅल्यू आहे का बघू इथं. येस, एज मध्ये 23 आहे, नेम मध्ये स्ट्रिंग आहे. नाव सी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इज व्हॅल्यू. काय आहे, ट्रू आहे. मी कंटिन्यू केला, तो इथं इंडेक्स पेजवर गेला, पण इंडेक्स पेजवर काहीच नाहीये. बॅकला आलो. ओके, आणखी माझा प्रोजेक्ट स्टॉप नाहीये, वर्किंग मध्ये. ओके, आता हे दोन्ही मी एम्प्टी केले, ब्लँक केले आणि एकदा रिफ्रेश करून घेतला. कंट्रोल F5. ओके, हा पोस्ट कडे यायला लागला तर प्रत्येक वेळेस त्याला स्टॉप करून परत मी एक्झिक्यूट करतो. आता त्या डेटा आला, इज व्हॅल्यू प्रॉपर्टी ट्रू होती. आता आपण डेटा एंटर नाही केला, ब्लँक ठेवून सबमिट केला. परत आपण इकडे आलो पोस्ट मेथडकडे. कंट्रोल इथं आहे, येलो एरो, चेक एसटीडी बोथ आर एम्प्टी, नल. त्यामुळे काय झालं, तुमची इज व्हॅल्यू प्रॉपर्टी काय आहे, ही प्रॉपर्टी फॉल्स आहे. मग मी जर ही F10 दाबला, तो एल सेक्शन मध्ये जाईल आणि इथून तो व्ह्यूला रिटर्न जाईल. कोणत्या व्ह्यूला, ज्यावेळेस मी व्ह्यूच्या ब्रॅकेटमध्ये व्ह्यूचं नाव देत नाही, त्यावेळेस तो डिफॉल्ट ज्या ऍक्शन मेथड मध्ये त्या नावाच्याच व्ह्यू मध्ये तो जम्प करतोय. ओके, ज्यावेळेस मी कंटिन्यू केला, सी आपण त्याच व्ह्यू मध्ये आलो आणि इथं एरर मेसेज शो झाला. आता मी एकच व्हॅल्यू एंटर केली, दुसरी व्हॅल्यू ब्लँक ठेवली, परत सबमिट केला. आता बघा, एज नल आहे, नेम मात्र काहीतरी व्हॅल्यू आहे. आता बघू, तरी सुद्धा इज व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे. सगळ्याच प्रॉपर्टीज ट्रू असतील, सगळ्या व्हॅल्यू प्रॉपर असतील तरच हा ट्रू राहणार आहे. एकानं जरी व्हॅल्यू रॉंग सांगितली, हा ऑटोमॅटिक फॉल्स होऊन जाईल. ओके, आता तरी फॉल्स असल्यामुळं परत तो बॅकला गेला एल्सनं. आता बघा, इथला एरर मेसेज गेला, खालचा एरर मेसेज शो झाला. सो प्रोव्हाइड समथिंग. नाउ एसटीडी इज अ कंटेनिंग व्हॅल्यू. आता बघा, आता मात्र ट्रू आहे. आता कंटिन्यू केल्यावर तो इंडेक्स पेजवर जाईल, पण इंडेक्सवर काय झालंय, इंडेक्सचा व्ह्यूज मी इथं जनरेट केलेला नाहीये, त्यामुळे तो एरर देतोय. जनरेट केला असता तर त्या व्ह्यूवर तो गेला असता, तिथं त्याने मला मेसेज शो केला असता. कंटिन्यू केल्यावर हा एरर मेसेज येतोय. समजतोय हाऊ इट वर्क. नाउ गो बॅक टू स्टुडंट क्लास. हा जो आपण रिक्वायर्ड फील्ड दिलाय, आता बाय डिफॉल्ट तो त्याचा काही स्टँडर्ड मेसेज दाखवतोय. आता मला तो स्टँडर्ड मेसेज नकोय, त्याला काहीतरी मला प्रॉपर्टीज सेट करायचे, ऍट्रिब्यूट सेट करायचे. सो इनसाइड अ रिक्वायर्ड पुट वन राउंड ब्रॅकेट. ओके, आता ह्या राउंड ब्रॅकेट ज्यावेळेस तुम्ही पुट करता, सी देर आर सम ऍट्रिब्यूट्स ऑफ अ रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट, सॉरी प्रॉपर्टीज ऑफ अ रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट. हा जो रिक्वायर्ड वाला ऍट्रिब्यूट आहे, त्याच्या या प्रॉपर्टीज आहेत. कोणकोणत्या, अलाउ एम्प्टी स्ट्रिंग. काही वेळा काय होतं, मला एम्प्टी स्ट्रिंग पण अलाउ करावं लागते. ओके, त्यावेळेस आपण काय करणार, बुलियन ट्रू करणार. जर नसेल बाय डिफॉल्ट ही फॉल्स असते. त्यानंतर पुढचा काय, एरर मेसेज. हा एरर मेसेज ऍट्रिब्यूट काय आहे, की एक स्टँडर्ड मेसेज मिळाला मला, तो स्टँडर्ड मेसेज नकोय मला, माझा कस्टम मेसेज तिथं शो करायचा आहे. प्लीज एंटर स्टुडंट नेम और स्टुडंट नेम इज अ मॅन्डेटरी, असा आपल्याला मेसेज द्यायचा आहे. प्रोव्हाइड दिस प्रॉपर्टी इक्वल टू व्हॅल्यू. मग इथे काय करणार आपण, एरर मेसेज इक्वल टू प्लीज एंटर स्टुडंट नेम. हा तिथं काय होईल, डिफॉल्ट मेसेजच्या ऐवजी माझा मेसेज शो होऊन जाईल, कॉमा.
आणखी तुम्हाला दुसरे काही प्रॉपर्टी सेट करायचे आहेत का? या वेगवेगळ्या एरर मेसेज रिसोर्स टाईप, त्यानंतर या बाकीच्या मी ती कधी वापरली नाही, हा बघावं लागेल. ह्या दोन प्रॉपर्टी वापरल्या मी बघू, तो रिसोर्स नेम आणि रिसोर्स टाईप कुठला आहे ना तो तुम्हाला बघून सांगेन मी एक्झॅक्ट ह्या दोन ह्याचं मिनिंग काय आहे कधी वापरायचं. मी जास्तीत काय केले त्या दोनच जास्त वापरल्या, एरर मेसेज आणि अलाव एम्प्टी स्ट्रिंग, दोनच वापरलेले त्या. ओके, आता ह्याच्याने काय होईल, आपला हा कस्टम मेसेज तिथं शो होईल इनबिल्ड मेसेजच्या ऐवजी. हे कळालं? एनोटेशन कसं लिहायचं, तो बिहेव कसा करतो. नाव देर आर डिफरंट एनोटेशन्स अवेलेबल इन अ MVC. कोणकोणते आहेत? सी या टाईपचे व्हॅलिडेशन ऍट्रिब्यूट्स आहेत. एक आता बघितला रिक्वायर्ड आपण मेन लेंथ, याचं मिनिंग काय, तुम्ही जो काही एखादा स्ट्रिंग एंटर करणार आहे त्याच्यात मिनिमम लेंथ तो असेल तरच ऍक्सेप्ट करेल. त्याच्या मेन लेंथच्या जर व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे मिनिमम लेंथ 5 दिली मी आणि 4च दिली, 4 कॅरेक्टर टाकले, तर तो ऍक्सेप्ट नाही करणार. मॅक्स लेंथला काय आहे, तो अप्पर लिमिट सेट करून देईल. मॅक्स लेंथ 20 दिली आणि 20 पेक्षा जास्त कॅरेक्टर टाकले, तो ऍक्सेप्ट नाही करणार. बिलो 20 पेक्षा टाकले तर तो ऍक्सेप्ट करेल. मीन लेंथ, मॅक्स लेंथ. ईमेल हा काय करेल, जर तुमचा टेक्स्ट बॉक्स मधली व्हॅल्यू ईमेल फॉर्मॅटमध्ये नसेल तर तो ऍक्सेप्ट करणार नाही. ईमेलच्या फॉर्मॅटमध्ये असेल तरच तो ऍक्सेप्ट करेल. मग हा कुठे वापरतो आपण प्रॉपर्टीमध्ये ईमेल घेतला असेल त्याच्यावर वापरणार. परत लॉग इन करताना बऱ्याच वेळा काही जण काय करतात, ईमेल आयडी युजर नेम म्हणून ऍक्सेप्ट करतात. सो तिथं पण तुम्ही हा ईमेल अप्लाय करू शकता. म्हणजे युजर नेम, युजर कंपल्सरी ईमेलच एंटर करेल. लाईक युअर अकाउंट इन अ टेकअप. टेकअपमध्ये तुमचा ईमेल आयडी युजर नेम आहे आणि तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड आहे. सो अशा केसमध्ये तुम्ही हा ईमेलवाला व्हॅलिडेशन ऍट्रिब्यूट तिथं सेट करू शकता. कसं सेट करणार, सिम्पली गो हिअर, रिक्वायर्ड नंतर खाली आणखीन एंटर मारा, परत स्क्वेअर ब्रॅकेट वापरा आणि इथे काय करा, ईमेल ऍड्रेस सेट करा. परत याला आपण सेम त्याप्रमाणेच कंट्रोल झेड राऊंड ब्रॅकेटमध्ये इथं तुमचे प्रॉपर्टीज सेट करा. एरर मेसेज रिसोर्स नेम आणि एरर मेसेज रिसोर्स टाईप, हे दोन्ही बघतो मी, हे तुम्ही मॅन्युअली इथं सेट करू शकता. मग इथं तुम्ही काय म्हणणार, युजर नेम और स्टुडंट नेम मस्ट बी इन अ ईमेल फॉर्मॅट. याप्रमाणे तुम्ही तुमचा मेसेज सेट करू शकता. ओके, हे समजलं ईमेल ऍड्रेसचा. त्यानंतर पुढचं काय आहे, कम्पेअर. कम्पेअर कुठं वापरतो आपण, ज्यावेळेस मला दोन ऍट्रिब्यूट्स और दोन टॅग HTML टॅग व्हॅल्यूज कम्पेअर करायचे, अशा केसमध्ये आपण कम्पेअर वापरणार. फॉर एक्झाम्पल साइन अप करतो आपण, युजर नेम आणि पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड सेम पाहिजे असतील तर आपण कम्पेअर वापरणार. ओके, जसं कम्पेअर व्हॅलिडेशन कंट्रोल आहे ASP मध्ये, ह्याचं बिहेवियर त्याप्रमाणेच आहे. त्यानंतर डेटा टाईप. हा एनोटेशन काय वापरतो आपण, तुमच्या ऍट्रिब्यूटचा डेटा टाईप काय आहे हा तुम्हाला सेट करण्यासाठी वापरता येतो. ओके, फॉर एक्झाम्पल इथं जरी मी नेमला काय म्हणलाय, स्ट्रिंग म्हणलाय, पण मला माझ्या HTMLच्या बिहेवियरला दाखवायचं की हा डेटा टाईप काय आहे, तर डेट टाईम आहे. तो आपण काय करणार, इथं डेटा टाईप एनोटेशन सेट करणार इन ब्रॅकेट. आता माझ्याकडे डेटा टाईपची एक अख्खी लिस्ट दिली त्यांनी, त्यातला कुठला तरी एक मी सिलेक्ट करणार. सो डेटा टाईप डॉट, हे बघा पूर्ण लिस्टच आहे. सपोज आपला हा डेटा टाईप काय आहे, तर डेट आहे, तर तो डेट म्हणून माझ्या या प्रॉपर्टीला कन्सिडर करेल, तो स्ट्रिंग म्हणून कन्सिडर नाही करणार रन टाईमला. ओके, आता ह्याचा उपयोग कुठं होतो डेटा टाईपचा, तर आपल्याकडे एक HTML टॅग आहे बघा, गो टू CSHTML. इथे मी टेक्स्ट बॉक्स वापरलाय, याच्या ऐवजी जर इथं मी एडिटर फॉर वापरला, आता हा एडिटर फॉर काय करतोय, माझ्यासाठी HTML टॅग जनरेट करतोय रन टाईमला. कशाच्या बेसिसवर, ज्याच्याबरोबर बाइंड केलेला आहे त्या क्लासमध्ये जाऊन त्याचा डेटा टाईप तो रन टाईमला बघतो. जर स्ट्रिंग असेल टेक्स्ट बॉक्स बनवेल, नंबर असेल
तर तो काय करेल, न्यूमरिक टेक्स्ट बॉक्स बनवेल. पण आता इथे काय झालंय, माझा स्ट्रिंग हा नेम हा बाय डिफॉल्ट डेट टाईपचा झालाय, तो स्ट्रिंग राहिलेला नाहीये. म्हणून तो काय करेल, कॅलेंडर कंट्रोल मला जनरेट करून देईल. समजलं? आता बघा, मी सेव्ह करतो आणि इथे येऊन एक्झिक्यूट करतो. आता एडिटर फॉर मला नेमसाठी कॅलेंडर कंट्रोल, दिस इज अ लॉजिकली रॉंग, पण बघू आपण करतोय का तो. चेक करा. एडिटर फॉरनं काय केला, डेटा टाईप मी डेट दिलाय, त्यामुळे त्यांनी मला इथं डेटच दिला. ज्यावेळेस मी इथं सबमिट करेन व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन, दॅट स्ट्रिंग इज अ सी. नेम काय बघा, काय आला, 22/3/2025, पण डेटच्या फॉर्मॅटमध्ये आली. समजलं? आहे ना, कारण काय होतं, तुम्ही डेटाबेसमध्ये काय घेताय, कॉलमचे नाव डेटा टाईप, आणि इथले काय घेताय, काही वेळा हे मॅच नाही होत. मग अशा केसमध्ये तुम्हाला स्पेसिफिक मॅच करायचं. आता मला हे डेट टाईम पिकर इथं वापरायचा होता, कोणासाठी, डेटसाठी. मग मी काय केला, डेटा टाईप सेट केला. हे याच्यामध्ये भरपूर मोठी लिस्ट आहे बघा, इथं आहे ना, यातले तुम्ही सेट करू शकता अशी मल्टीलाईन टेक्स्ट, पासवर्ड, फोन नंबर, पोस्टल कोड. आता तुम्हाला पोस्टल कोड घ्यायचा आहे, पिनकोड नंबर घ्यायचा आहे. तुम्ही जर बघितला Amazon, फ्लिपकार्ट अशा शॉपिंग वेबसाईट्स आहेत, तिथे काय करतात, ॲड्रेस फर्स्ट लाईन, ॲड्रेस सेकंड लाईन, सिटी अँड युअर पिनकोड. ते पिनकोड मागतात का, तुमचा ॲड्रेस जरी कमी जास्त झाला, त्या पिनकोडच्या बेसवर तो काय करतो, त्या लाईन तिथल्या पोस्टल ऑफिस त्या एरियामध्ये तो मटेरियल सेंड करतो. मग हा पिनकोड आपल्याला पाहिजे लागणार आहे. सो अशा केसमध्ये पिनकोड काय असणार माझा, न्यूमरिक असणार आहे. पण युजर काय करणार, पिनकोड हा किती पण मोठं टाकणार. पण आपला इंडियन पिनकोडचा रूल काय आहे, तो 7 डिजिटचा असणार आहे, 6 डिजिटचा. 6 डिजिट, पहिला डिजिट स्टेटसाठी, दुसरे 2 डिजिट्स हे डिस्ट्रिक्टसाठी, आणि नंतरचे 3 डिजिट्स हे त्या एरियासाठी. आता आपल्या इथला 411/058 आहे. तो 411 मध्ये 4 काय आहे, स्टेट आहे महाराष्ट्र. 11 पुणेसाठी आहे, 11 आणि 12 पुणेसाठी रिझर्व केलेले आहेत 2. 411 झाला हा स्टेट आणि डिस्ट्रिक्टसाठी. पुढचा 058 हा वारजे रिजनसाठी रिझर्व केलेला आहे. सो याच्या प्रमाणात तुमचा तो एरिया डिसाईड होतो. मग इथे का रूल काय आला, डिजिट्स 6 डिजिटचाच मला पिनकोड लागणार. मग इथे मी रेग्युलर एक्सप्रेशन लिहित बसण्यापेक्षा डायरेक्ट मी काय करणार, टाईप घेणार पोस्टल कोड. मग हा काय करेल, 6 डिजिटचाच सेट करेल. समजलं? सो आपण जर इथं आलो, रिक्वायर्ड डेटा टाईप डॉट, डेटा टाईप हा कॅपिटल पाहिजे, डेटा टाईप डॉट पोस्टल कोड. हा पोस्टल कोड प्रमाणच बिहेव करेल. पण कधी, जोपर्यंत मी हा इथला टेक्स्ट बॉक्सच्या ऐवजी इथं मी एडिटर फॉर वापरत नाही तोपर्यंत. एडिटर फॉर वापरला तरच तो बिहेव प्रॉपर करेल. मी टेक्स्ट बॉक्स दिला तर तो करणार नाही प्रॉपरली बिहेव. नाउ सेव्ह अँड एक्झिक्यूट. डेट सिलेक्ट केली. आता इथं एज टाकला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 टाकला. ओके, सबमिट. इथे काय आलंय, एज नल आलाय आणि हा फॉल्स आलाय. समजतंय? तुम्ही इथं ऍक्च्युली हा नल का आला बरं, नाही इथं 6 डिजिटचा नाही इश्यू, एज आला आपला
6 डिजिट टाकला बरोबर प्रॉपर आपण डेटा आला. मग अशी आपण रॉंग टाकला डेटा नाही आला. त्यामुळं आता जर इथे आपण हा इज व्हॅलिड बघितला, हा ट्रू आहे. का बरं आहे? दोन्ही टेक्स्ट बॉक्समध्ये व्हॅल्यू अवेलेबल आहेत, रिक्वायर्डनं ट्रू सांगितलं. त्यानंतर आपण डेटा टाईप ज्याप्रमाणे दिलेला आहे डेट टाईमवाला तो पण प्रॉपर आहे आणि पोस्टल कोड त्याच्या रूल प्रमाणे पण तो प्रॉपर आहे. म्हणजे सगळे व्हॅलिडेशनचे रूल आपल्या ह्या 2 फील्डनं ऍक्सेप्ट केले, पास केलेले आहेत. त्यामुळं इज व्हॅलिड प्रॉपर्टी काय झाली आपली ट्रू झाली. त्यातल्या एकानं जरी ती फेल केली असती ऑटोमॅटिक इज व्हॅलिड काय झालं असता फॉल्स झाला असता. समजलं? नाउ these are the different data annotation attributes. Required, string length. हा स्ट्रिंग लेंथ कधी वापरतो आपण? जनरली ज्यावेळेस तुम्ही काय करता, एखादा नेम वापरता. आता नेम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 20 कॅरेक्टरचं नेम द्यायचंय. उगाच खूप मोठं नेम टाकायचं नाहीये. सो 20-25 मॅक्झिमम एखादं नाव असू शकतं. सो अशा केसमध्ये आपण स्ट्रिंग लेंथ देणार. ओके, नाहीतर काय होईल, युजर कितीही मोठा कॅरेक्टर एंटर करेल तो ऍक्सेप्ट करेल. रेंज मध्ये तुम्ही लोअर आणि मॅक्झिमम रेंज देऊन सेट करणार. फॉर एक्झाम्पल मला जे एज आहे हे एज कसं पाहिजे, रेंज मध्ये पाहिजे. सो रेंज कसं सेट करतो आपण, मी हा रिमूव्ह करतो. वी यूज अ रेंज attribute in bracket. Now set here double minimum comma double maximum. What is the meaning of that minimum maximum? Range of minimum value and the maximum value. आता मला एज पाहिजे 1 to 120. ही झाली रेंज. मिनिमम 1, मॅक्झिमम 120. 1 पेक्षा खाली गेला 0 झाला एज असेल तर चालणार नाही. किंवा समजा आपला स्टुडंटचं एज मला कंपल्सरी 18च पाहिजे. 18 पेक्षा खालचा स्टुडंट मी ऍडमिशन देणार नाही. फॉर एक्झाम्पल पीजीला एज लिमिट असतं, त्याप्रमाणे इथं एज लिमिट आपण दिलं 80 to 35. 35च्या वरती असेल एज तर पीजीला ऍडमिशन मिळत नाही जनरली. ओके, देन नेक्स्ट वन इज युअर एरर मेसेज अँड अदर पार्ट. आता हा मी जर रन केला तर आपल्याला एज जर ह्या इन बिटवीन असेल तर तो ऍक्सेप्ट करेल, अदरवाइज ऍक्सेप्ट नाही करणार. साइन अप नाही तर स्टूड आहे का, स्टुडंट आहे, स्टूड आरईजी, स्टूड आरईजी डेट एंटर केली आणि एज दिला आपण इथं 45. चेक करा 45 वाला इथं. आणि इथं जर बघितलं आपण इज व्हॅलिड काय आहे, फॉल्स आहे. कंटिन्यू. फील्ड द फील्ड एज मस्ट बिटवीन 18 to 30. त्याने बरोबर काय केला, मिनिमम व्हॅल्यू घेतली, मॅक्झिमम व्हॅल्यू घेतली आणि त्याच्या स्टँडर्ड मेसेजमध्ये पुटअप केली. आता मी जर 34 एज दिलं आता तो ऍक्सेप्ट करेल. सी व्हॅल्यू इज अ ट्रू. दिसते का? आता तो इंडेक्स पेजकडे आपल्याला रिडायरेक्ट करून टाकेल. हे काय आलं, रेंज व्हॅलिडेटर कसा काम करतो, रिक्वायर्ड, स्ट्रिंग लेंथ, रेग्युलर एक्सप्रेशन. आपण जे रेग्युलर एक्सप्रेशन तिकडे वापरत होतो, आपल्याला रेडीमेड सॅम्पल नाही दिलते काही. तुम्हाला जे लागणार आहेत ते नेटवर सर्च करा, तुम्हाला रेग्युलर एक्सप्रेशनचं सिंटॅक्स मिळून जाईल. फॉर्मॅट कॉपी करा, इथं पुटअप करा, तुमचं रेग्युलर एक्सप्रेशन काम करतो. देन क्रेडिट कार्ड. तुम्ही एखाद्या युजरचं क्रेडिट कार्डची व्हॅल्यू ऍक्सेप्ट करताय तर तो क्रेडिट कार्डच्या फॉर्मॅट मध्ये आहे का नाही त्याप्रमाणे क्रेडिट कार्ड तो व्हेरिफिकेशन करेल. कस्टम व्हॅलिडेशन. इथे तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जो कस्टम व्हॅलिडेटर तुम्ही क्रिएट केलेला आहे, आपल्याला पुढच्या स्टेजला बघायचा तो कस्टम व्हॅलिडेटर कसा बनवायचा, काय त्याचं वर्किंग काय, कसं सेट करायचा, त्यावेळेस हा कस्टम व्हॅलिडेशन तिथं वापरता येईल. ईमेल ॲड्रेस बघितला आपण. फाईल एक्सटेन्शन. तुम्ही युजरकडून एखादी फाईल अपलोड करून घेताय. आता ही फाईल कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, डॉक पाहिजे फॉर्मॅटमध्ये, एक्सेलमध्ये पाहिजे, एक्सेलएस मध्ये पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, बल्कमध्ये डेटा अपलोड करून घेतला जातो एखाद्या युजरचं इन्फॉर्मेशन किंवा माहिती. फॉर एक्झाम्पल तुमचं आपण काय केलेलं, बायोमेट्रिकमध्ये इन्फॉर्मेशन ऍड केली. मी काय केलं, तुमची इन्फॉर्मेशन एका एक्सेलमध्ये अपडेट केली. ही एक्सेल फाईल
त्या सॉफ्टवेअरमध्ये जे काही आपण बायोमेट्रिकचं मशीन वापरलेलं आहे त्याच्यामध्ये बल्कमध्ये अपलोड केली. ओके, मग त्यांनी काय केलेलं आहे, लिमिटेशन दिलेलं तिथं, रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे, ओनली एक्सेल अँड CSV फाईल अलाउड, वर्ड, PDF, डॉक फाईल इज नॉट अलाउड. सो त्याप्रमाणे इथं आपण फाईल एक्सटेन्शन चेक करू शकतो. स्पेसिफिक तेच एक्सटेन्शन आपल्याला अलाउ करायचं. ओके, देन मॅक्स लेंथ, मीन लेंथ बघितलं आपण आता. फोन नंबर आणि कम्पेअर. आता कम्पेअर कसं वापरायचं बघू आपण. ओके, गो बॅक हिअर, स्टॉप. आता लॉग इन नावाचा आपल्याकडे एक क्लास आहे. या क्लासमध्ये काय युजर नेम घेतलाय, पासवर्ड घेतलाय. आपल्याला आणखीन एक ऍट्रिब्यूट लिहायचं आहे, सॉरी प्रॉपर्टी लिहायची आहे, स्ट्रिंग कन्फर्म पासवर्ड. आता ही जी प्रॉपर्टी आहे ही आपण मॅन्युअली ऍड केली. ही प्रॉपर्टी आपण एंटिटी फ्रेमवर्क कडून जो रेडीमेड कोड मिळतोय, क्लास मिळतोय, त्यात ऍड करायची नाही. आपण आपला सेपरेट क्लास लिहायचा, त्या क्लासमध्ये बाकीचे ऍट्रिब्यूट कॉपी करून घ्यायच्या, प्रॉपर्टी कॉपी करून घ्यायच्या आणि प्लस त्याच्याबरोबर ही ऍड करायची. साइनअपचं लॉजिक तुम्हाला मी उद्या लेक्चरला दाखवेन. ते कसं लिहायचं, एंटिटी फ्रेमवर्क बरोबर त्याच्यावर डील कसं करायचं उद्या दाखवेन. ओके, सो आपण 2 प्रॉपर्टी घेतल्या. मला काय करायचंय, ह्या प्रॉपर्टी बरोबर ही व्हॅल्यू याच्या बरोबर कम्पेअर करायची. ओके, सो पहिल्यांदा काय केलं आपण, अगेन आपण ASP.NET मध्ये व्हॅलिडेशन बघितलं, अदर दॅन रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर. रिक्वायर्डची काम बाकीचे व्हॅलिडेटर काम करतात का, म्हणजे कम्पेअर, त्यानंतर मीन, मॅक्स वाले, रेग्युलर एक्सप्रेशन, ते रिक्वायर्डचं काम करतात का, नाही. आपल्याला रिक्वायर्ड पण अप्लाय करावं लागतं, प्लस बाकीचे व्हॅलिडेटर पण अप्लाय करावं लागतं. तोच रूल इथं पण आहे. म्हणजे मी जर कम्पेअर वापरत असेल तर मला रिक्वायर्ड पण ऍडिशनल पहिल्यांदा वापरायला लागतो आणि मग कम्पेअर वापरायला लागतो. कम्पेअर रिक्वायर्डचं काम करणार नाही. ओके, सो आपण काय केलं, आपल्याला युजर नेम पण कंपल्सरी आहे, रिक्वायर्ड सेट केला. पासवर्ड पण एंटर करणं कंपल्सरी आहे, सो रिक्वायर्ड टाकला. कन्फर्म पासवर्ड पण कंपल्सरी आहे. जर कंपल्सरी असेल ते व्हॅलिडेटर टाकले. एरर मेसेज तुम्हाला तुमचे कस्टम द्यायचे, गिव्ह एरर मेसेज. नसेल स्टँडर्ड वापरायचे, गुड ॲज इट इज दॅट एरर मेसेज. नेक्स्ट वन. आता इथं आता काय आपल्याला वापरायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. सो काय केलं आपण, कम्पेअर व्हॅलिडेटर वापरलं. याच्यामध्ये राऊंड ब्रॅकेटमध्ये आता इथं बघा, पहिली प्रॉपर्टी कोणती आहे, स्ट्रिंग ऑर्डर प्रॉपर्टी. म्हणजे काय, ही जी प्रॉपर्टी मी ज्याच्यावर सेट केलेला आहे, हा तो कोणाबरोबर कम्पेअर करायचा, मला याच्याबरोबर करायचा का, नाही, कोणाबरोबर, पासवर्ड बरोबर. सो त्या प्रॉपर्टीचं नाव कॉपी करा किंवा टाईप करा प्रॉपरली इन अ फर्स्ट पॅरामीटर. समजलं, म्हणजे काय होईल, हा कम्पेअर व्हॅलिडेटर तुमचा कन्फर्म पासवर्ड आणि पासवर्ड कंपॅरिझन करेल. दोन्ही सेम असतील तरच तो ऍक्सेप्ट करेल, अदरवाईज तो ऍक्सेप्ट करणार नाही. समजलं, जर डिफरंट असतील तो त्याचा एरर मेसेज स्टँडर्ड शो करेल, कॉमा एरर मेसेज, आणि याप्रमाणे तुम्ही एरर मेसेज पुढे देऊ शकता. सेव्ह करू. आता काय करूया, ह्या लॉग इनचा एक अकाउंट क्रिएट करू. गो टू स्टुड कंट्रोल, पब्लिक ऍक्शन रिझल्ट लॉग इन 1. मुद्दाम लॉग इन 1 नाव देतो इथं, रिटर्न व्ह्यू हा वाला कॉपी, आणि पेस्ट, HTTP पोस्ट, आणि इथं लॉग इन आपला जो काही क्लास आहे CS वाला, त्याचं नाव लॉग इन आहे, म्हणून मी इथं ऍक्शन मेथडचं नाव लॉग इन दिलेलं आहे मुद्दाम, म्हणून काय दिलं, लॉग इन 1 दिले मी. लॉग इनचा हा हा कुठं आहे, याच्यामध्ये ना, कॉपी.
आता इथे प्रॉब्लेम असा होतो बघा, पेस्ट डॉट लॉग इन एज, म्हणजे स्पेसिफिक तिकडनं येऊन तो मॉडेल मधलाच लॉग इन क्लास येईल, तर दुसरा लॉग इन कुठला तर कंट्रोल मधला क्लास येऊ शकतो, पॉसिबिलिटी. आणखी इथं कुठं तर लॉग इन वाला एखादा क्लास किंवा दुसरं काहीतरी असेल. नाव राईट बटन क्लिक, ऍड व्ह्यू, एम्प्टी ऍड. आता स्टूड आरईजी मधला काय करतो मी, इथला हा जो टेबल आहे तसाच उचलतो आणि इथं टेबलच्या ऐवजी मी पूर्ण उचलतो इथून युजिंग पासून आणि ड्यू टॅग मध्ये पेस्ट करतो. पहिला काय करणार आपण, @model करणार आणि इथं लॉग इन करणार. हा लॉग इन मॉडेल्स मधला लॉग इन घेतला आपण. ओके, त्यानंतर इथं लेबल फॉर एक्स हॅरो एक्स डॉट युजर नेम आणि इथं पण युजर नेम. त्यानंतर पुढचं कोण आहे, पासवर्ड 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 अँड पासवर्ड, कॉपी पेस्ट. पुढचा कोण आता, कन्फर्म पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड कन्फर्म पासवर्ड अँड डॉट कन्फर्म पासवर्ड. ओके, इथपर्यंत समजलं, काय डाऊट मला. आता इथून काय होईल, डेटा बॅकला परत सेंड होईल, तो जाईल स्टूड आरईजी सॉरी स्टूड कंट्रोलर मध्ये, पोस्ट मध्ये येईल तो, ही आहे आपली पोस्ट वाली मेथड. या मेथड मध्ये येऊन तो काय करेल, इथं आता चेक करेल. कसं चेक करायचं, इफ मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड, व्हॅलिड असेल तर आपण काय करणार, इथं इन्सर्ट ग्रेड ऑपरेशन परफॉर्म करणार आणि एखाद्या पेजवर रिडायरेक्ट करणार, रिटर्न रिडायरेक्ट टू होम पेज और इंडेक्स पेज, एनी पेज. अदरवाइज आपण काय करणार, त्याला त्याच व्ह्यूवर रिटर्न करून टाकणार. समजतंय. नाउ गो टू लॉग इन वन CSHTML पेज, सेव्ह ऑल अँड एक्झिक्यूट. आता बघू तो व्हॅलिडेशन प्रॉपर करतो का नाही. ओके, आता तिन्ही पण मी ब्लँक ठेवले. सबमिट, हा ब्रेक पॉईंट काढतो इथला आणि कंटिन्यू करतो. रिक्वायर्ड वाला काम करेल. युजर नेम फील्ड इज रिक्वायर्ड, पासवर्ड फील्ड रिक्वायर्ड, कन्फर्म पासवर्ड फील्ड इज रिक्वायर्ड. स्टँडर्ड मेसेज आला. सो नेम दिला आपण इथं, युजर नेम ॲडमिन दिला, पासवर्ड ॲडमिन @123 दिला आणि इथं ॲडमिन @123 दिला. पासवर्ड कन्फर्म पासवर्ड रॉंग आहे, मॅच होत नाहीत. सो वी विल चेक कन्फर्म पासवर्ड अँड पासवर्ड डज नॉट मॅच. जोपर्यंत मी सेम देणार नाही तोपर्यंत ते मॅच होणार नाही, तोपर्यंत तो ऍक्सेप्ट नाही करणार. आता ऍक्सेप्ट केला, इंडेक्स पेजकडे पास केला. आता इथे आपण मुद्दाम काय केलं, टेक्स्ट बॉक्स ठेवलाय तो, जेणेकरून काय होईल, तुम्हाला तो पासवर्ड दिसला पाहिजे. आता एकदा आपलं काम सक्सेसफुल झालं, प्रॉपर झालं, आता आपला कोड 100% ओके आहे. आता मी काय करेन, परत लॉग इन CSHTML ला जाईन आणि इथं एडिटर फॉर काय करतोय, पासवर्ड कन्फर्म पासवर्ड जनरेट करतोय. बाय डिफॉल्ट मी जाईन लॉग इन वर, लॉग इन पेजवर आणि इथं काय करेन, आता मला हा पासवर्ड टाईपचा पाहिजे. मग काय करावं लागेल, मग मी इथे येईन, मगाशी बघितलेलं आपण डेटा टाईपचं अॅनोटेशन बघितलं, डेटा टाईप इन ब्रॅकेट डेटा टाईप डॉट, त्याच्यामध्ये पासवर्ड नावाची प्रॉपर्टी आहे. हा मी कॉपी करेन आणि खाली पेस्ट करेन.
स्टॉप न करता मी अॅनोटेशन अप्लाय केल्यामुळे तो एरर मेसेज देतो. एरर गेला. आता जर मी हा कोड रन केला, आता माझे पासवर्ड एडिटर फॉर काय करेल, ऑटोमॅटिकली त्याला पासवर्ड फील्ड टाईप अप्लाय करेल. तर पासवर्ड दिसणार नाही मला. कुठलं आहे ना, पण काय होतं होता का बऱ्याच वेळा तुम्हाला मग ते अॅनोटेशन्स बदलत बसावं लागतात, ते बघावं लागतं. डेटा कुठला आहे, ॲड्रेस आहे, सो टेक्स्ट एरिया घ्या, नेम आहे, टेक्स्ट बॉक्स फॉर घ्या, पासवर्ड आहे, पासवर्ड फॉर घ्या, admin @123 admin @1234 confirm password and password doesn't match, admin @123 admin @123 सेम ठेवले, ऍक्सेप्ट केला. आता शिकायचंय म्हणून आपण काय केले, सगळे HTML हेल्पर्स इंडिव्हिज्युअल बघितले. टेक्स्ट बॉक्स फॉर, टेक्स्ट एरिया फॉर, रेडिओ बटन फॉर, चेकबॉक्स फॉर, तुमचा पासवर्ड फॉर. पण प्रॅक्टिकली डेव्हलपमेंटला असं वापरणं शक्य नाही, कारण डेव्हलपर डोक्यात एकच काम चालू असतं, कमी वेळेत मला जास्तीत जास्त कोड करायचा आहे, टाइम मिनिमम पाहिजे आणि कोड कमीत कमी करता आला पाहिजे. त्यामुळे काय झालं, हे जे आपण आता शिकतो ना HTML हेल्पर्स हे डेव्हलपर लोकांनी रिजेक्ट करून टाकले. एकतर मी व्हिज्युअल स्टुडिओ सोडतो, नाहीतर चेंजेस करून द्या. मग व्हिज्युअल स्टुडिओने काय केलं, याच्यामध्ये अपडेशन केलं आणि कोर नावाची ज्यावेळेस त्यांनी पुढची चेंजेस करून पुढचं व्हर्जन आणलं, त्यात त्याने काय केलं, हा पार्ट रिमूव्ह करून टाकला. म्हणजे आहे त्यामध्ये, तुम्ही हा एक्सपर्ट झालात, यू कॅन यूज इट. मग त्याने काय केलं, HTML हेल्परच्या ऐवजी टॅग हेल्परचे नावाचे नवीन टॅग काढले. म्हणजे तुमचा HTMLचा टॅग लिहा आणि त्यामध्ये आपण जसं ॲट्रिब्यूट सेट करतो, स्टाईल इक्वल टू, तसं ASP डॅश कंट्रोल टाईप सेट करा. डायरेक्ट तुम्ही ASP.NETचेच हे हेल्पर ऍड करू शकता, टॅग ऍड करू शकता. समजतोय? तो तुम्हाला कोरच्या वेळेस मी दाखवेन कसं काम करतो टॅग हेल्पर म्हणून. त्यात फक्त 2 प्रॉपर्टी आपल्याला सेट करायचे, ऑटोमॅटिक तुमचे सगळे टॅग हेल्पर्स काम करतात. ओके, त्यात तुम्हाला ऍक्शन मेथड कोणती पाहिजे, कंट्रोलर कोणता पाहिजे, हे सगळं तिथं सेट करू शकता. ASP डॅश करून, ASP डॅशनं स्टार्ट होतात ते. जसं HTML हेल्पर स्टार्ट कसं होतात, @HTML स्टार्ट होतात, तसं ते ASP डॅशनं स्टार्ट होतात टॅग हेल्पर्स. ओके, हे समजलं ऑनलाईन स्टुडंट? येस सर. अॅनोटेशन्स कळाले? हो सर. तुम्हाला ही PPT शेअर केली का मी, व्हॅलिडेशन काल का परवा विवेकवर शेअर केली ना? एकच मिनिट बघतो काय केलंय. यात मी अटॅच केली आहे का नाही मला पण लक्षात येत आहे. ओके, हो, तर आता पाठवतो. दिल्यासारखी वाटली नसेल तर पाठवतो. मला फक्त एकदा आठवण करत जा की ही PPT आली नाही, ती आली नाही, पाठवत जाईल. प्रोड ऑपरेशनची चालू सर. प्रोड ऑपरेशन नको आपल्याला, काय पाहिजे, व्हॅलिडेशन. यामध्ये सगळ्यात पूर्ण ऍड केलेलं. स्टडी करा, उद्याच्या लेक्चरला काय करू आपण, पुढचे राहिलेले HTML हेल्पर का, बरोबर. कस्टमर व्हॅलिडेशन कसं लिहायचा उद्या बघायचं आपल्याला. त्यानंतर व्हॅलिडेट अँटी फॉर्जरी टोकन हा काय प्रकार असतो, तो कसा वापरायचा, याचा बेनिफिट काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे. बऱ्याचशा कोडमध्ये तुम्हाला हा व्हॅलिडेट अँटी फॉर्जरी टोकन दिसतो, तो त्याचा वर्किंग मिनिंग काय आहे तो पण इथे मी एक्झाम्पल पण दिलेला आहे कसा वापरायचा. @HTML.anti-forgery token म्हणून इथं मेथड कॉल केली HTML हेल्परची, आणि तुमच्या ऍक्शन मेथडच्या वर ही जी आपली इंडेक्स ऍक्शन मेथड आहे, फक्त वर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये व्हॅलिडेट अँटी फॉर्जरी टोकन.
एवढं टाकायचा. हा टाकल्यावर ह्याचा बेनिफिट काय होतो तो उद्या सांगेन तुम्हाला मी, हे प्रूव्ह करून दाखवेन. जनरली काय आहे, हॅकर काय करतात, तुम्ही बऱ्याच वेळा बघित असाल बघा, एखादी गव्हर्नमेंटची वेबसाईट असते किंवा एखादी फेसबुक किंवा इंस्टाग्राम अशा ज्या फेमस वेबसाईट्स आहेत, ते काय करतात, सेम तसंच पेज डिझाईन करतात. त्यांचं URL मध्ये मात्र थोडा बरा चेंज असतो बघा. त्यावेळेस त्यावर तुम्ही तुमचा युजर नेम पासवर्ड टाकता, ते दुसऱ्या वेबसाईटला तुम्हाला घेऊन जातात. इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड म्हणतात. आणि काय करतात, इमिजिएट तुमचा युजर नेम पासवर्ड ते कॉपी करून घेतात आणि काय करतात, तुमच्या अकाउंटमधून लॉग इन करतात. कुठं, तुमच्या फेसबुकच्या अकाउंटला, इंस्टाग्रामच्या अकाउंटला. आणि तिथंच बघतात की हा पर्सन जर मार्केटमध्ये रेप्युटेड पर्सन आहे, मे बी फायनान्शियली ऑर अदर पार्ट, फेमस आहे तो. मग काय करतात, तुमच्या अकाउंटमधून ते हॅकिंग करायला सुरुवात करतात. एखाद्याला मेसेज टाकतात, प्लीज सेंड दिस अमाऊंट ऑफ मनी, आय एम इन अर्जंट, वॉट एव्हर इश्यूज. मग काय करतो, एखादा खूप क्लोज ओळखीचा आहे, तो काय करतो, इमिजिएट 500-1000 रुपये 10,000 रुपये पाठवून देतो दिलेल्या लिंकला आणि मग तुम्हाला कॉल करतो. होतं बऱ्याच वेळा असं. किंवा काय वेळा तुमच्या पोस्टवर आपला तो गायक कोण आहे, रविशंकर का काय, तो ब्रेथलेस गाणं म्हणलेला कोण, रविशंकरच ना, ब्रेथलेस सॉन्ग म्हणलेला, कट्यार काळजात घुसली विसली, काय ऐकलंय का त्याचा गायक. त्याच्या फेसबुकच्या पोस्टवर अननोन पर्सननी काहीतरी मेसेज अपलोड केले. कालचीच न्यूज आहे बघा, त्यात तो रडताना दाखवलेला आहे. हॅकर असं करतात. तुम्ही जर पैसे नाही दिले ना, तुमचे जे काही रेप्युटेशन आहे ते खराब करतात. तुम्ही स्टुडंट आहे, काय म्हणणार, काय करायचं कर्ज, मला काय नाही फरक पडत, तो तुमचं अकाउंट नाही हॅक करणार. तो काय करतो, एखाद्या रेप्युटेड पर्सनचं अर्निंग त्यांची जास्त आहे, ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे खूप आहेत, अशा लोकांना टार्गेट केलं जातं. हाऊ, दे आर क्रिएटिंग सेम पेज ऑन देअर वेबसाईट. आणि मग काय करतात, जीमेलचं जे काही सर्च इंजिन आहे, त्यामध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन नावाची एक टेक्निक आहे. माझी वेबसाईट एखाद्या नाव सर्च केलं, IT ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स इन पुणे, माझी वेबसाईट पहिल्या लिस्टमध्ये आली पाहिजे. यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या टेक्निकचा यूज करून काय करतात, ते पहिल्या 10 मध्ये इन्स्टिट्यूट किंवा त्यांची वेबसाईट आली पाहिजे असं करतात. बाय डिफॉल्ट पण येते. जर मॅक्झिमम युजरनं माझ्या वेबसाईटला व्हिजिट केली सर्च करून, जीमेलमधून, सॉरी गुगलमधून, फेसबुकवरून सर्च केला किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सर्च केला, आलेल्या लिस्टमधनं 10 पैकी फेसबुकला क्लिक केली. अशा एन नंबर ऑफ युजरनं सेमच केलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आलेल्या लिस्टमधनं फेसबुक सिलेक्ट केला, ऑटोमॅटिक फेसबुकचं रँकिंग वाढत जातं आणि तो 10 वरून हळूहळू वर त्याचं कॅटेगरी येते 1 पर्यंत. समजतोय. पण तुम्ही असं कोडिंग थ्रू पण करू शकता, ऑटोमॅटिक वर आणू शकता किंवा पे करून आणू शकता. मी गुगलला म्हणलं एक 10,000 पे करतो मी, त्यांचा आहे त्याचा पेड फॅसिलिटी पण आहे, तो लगेच तुम्हाला काय करतो, वर आणून ठेवतो. मग हे काय करतात, असं पे करतात गुगलला किंवा कोड थ्रू काय करतात, यांचं फेसबुकचं पेज वर आणतात. ओके. मग तुम्ही काय केला, URL न वाचता, ऑब्व्हियसली वाचत नाही, 10 पैकी एक दुसराच वाचतो व्यवस्थित, व्हिजिट केलेलं पेज प्रॉपर आहे का नाही व्हिजिट करता. आणि मग काय झालं, तुम्ही त्यांच्या पेजवर गेलात, तुम्हाला समजत नाही की हे फेक आहे का रिअल फेसबुकचं पेज आहे. तुम्ही काय करणार, तुमचा युजर नेम पासवर्ड टाकणार, तो पासवर्ड त्याला मिळाला, त्याने त्याच्यावर माल फंक्शनिंग स्टार्ट केलं, असं होतं. किंवा तुमची जी वेबसाईट्स आहे, आता तुम्ही काय केलंय, स्टुडंट रजिस्ट्रेशनचा फॉर्म बनवला एखाद्या कॉलेजसाठी, तर त्या कॉलेजच्या कॉम्पिटिशनमध्ये दुसरा कोणतं कॉलेज असणार आहे, सिनेगडच्या कॉम्पिटिशनमध्ये VIT आहे, JSPM आहे, MIT आहे. ते काय करणार, हॅकरला पैसे देणार आणि ते काय म्हणणार, असं माल फंक्शनिंग कर, त्यांची वेबसाईट रजिस्ट्रेशन झालंच नाही पाहिजे. मग ते काय करतात, असं क्रॉस पेज पोस्टिंग करून रॉंग डेटा तुमच्या सर्व्हरवर स्टोअर करतात. मग असं होऊ नये म्हणून काय केलं जातं, प्रत्येक वेबसाईटमध्ये एक टोकन क्रिएट केलं जातं. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही हा बघितलाय वेब सिरीज पाताळोक बघितलं कोणी, सीझन 2 बघितलाय, सीझन 2 मध्ये एंड काय बघितलाय का, आठवत नाही. तर त्यामध्ये एंड मध्ये काय दाखवलंय, तो जो पोलीस इन्स्पेक्टर आहे त्याला क्लिक होतं की बाबा हा जो मेलेला माणूस आहे, म्हणजे जो स्मगलर आहे,
त्याच्याकडे एक नोट असते फाटलेली, अर्धीच असते, अर्धी. जसं डॉन मध्ये दाखवलं बघा, डॉन पिक्चर मध्ये ड्रग्ज द्यायला घ्यायला एक अर्धी नोट दिली वापरली जाते, त्याच्याकडे अर्धीच नोट असते, दुसरी नोट नसते. मग जे मार्केटमध्ये म्हणतो ना आपण पैसे हवाला मार्फत पैसे पाठवलेले असतात, ते हवाला काय करतं, अशा वेगवेगळ्या ट्रिक वापरतं. त्यांनी काय केलेली आहे, त्याच्याकडे एक अर्धी नोट दिलेली आहे आणि त्याच्यावर जो सिरियल नंबर आहे, हा हवालाच्या जो पैसे देणार तुम्हाला त्या XYZ सिटी मधला, त्याच्याकडे तो नंबर रजिस्टर असतो. तुम्ही काय करायचं, ही नोट घेऊन जाणार माणूस कोण आहे, त्याच्याशी त्याला देणं घेणं नाहीये. त्याला ते देणं घेणं काय आहे महत्वाचं, एक नोट आली पाहिजे आणि त्या नोटवरचा नंबर त्याच्याकडे असलेल्या नंबरवर मॅच झाला पाहिजे. मग जो नंबर मॅच होईल त्याच्या समोरची अमाऊंट तो समोरच्याला डिस्ट्रीब्यूट करून टाकेल. मग तो कोण आहे, काय आहे, जेंट्स आहे, लेडीज आहे, लहान मुलगा आहे, बघणार नाही. आला नंबर घेऊन जा. मग हा काय करतो, ती नोट घेऊन जातो. त्याला माहित नसतं की आत किती पैसे तिथं. तो हवालाच्या त्या माणसाला नोट दाखवतो. तो म्हणतो मला दाखवू नको, नंबर सांग. तो नंबर सांगतो. म्हणतो पिशवी कुठं तुझी, कशाला पाहिजे, 3 करोड रुपये काय अक्षरात घेऊन जाणार का म्हणतो तो, आणि समोर थप्पी ठेवतो पूर्ण. इन शॉर्ट, हा टोकन वापरलेला आहे टू व्हेरीफाय दॅट कमिंग डेटा. लाईक दॅट हिअर ऑल्सो वी आर युजिंग वन सिक्रेट टोकन विच इज कॉल्ड एज अ अँटी फॉर्जरी टोकन. हा काय करतो, तुमच्या वेब पेजवर एक हिडन फील्ड क्रिएट करतो, त्यामध्ये एक युनिक आयडी जनरेट करतो, खूप मोठा, तुम्हाला दाखवून उद्या मी. ज्यावेळेस मी फॉर्म सबमिट करेन, सर्व्हर साईडला तो काय करेल, हा जो दिलेला टोकन आहे मी कोणाला, माझ्या क्लायंटच्या पेजवर ब्राउझरमध्ये, त्याच्याबरोबर तो टोकन पण येणार आहे. मी तुम्हाला सांगितलंय व्हॉट इज अ हिडन फील्ड प्रॉपर्टी. इट इज अ सेंडिंग अँड रिसिव्हिंग डेटा बाय हायडिंग फ्रॉम युजर. आता जाताना माझा एक टोकन नंबर गेलेला आहे, जस्ट लाईक दॅट नोट. तिकडून येताना पण टोकन नंबर आलेला आहे. आता मला माहिती आहे ना, मी देताना दिलेला आहे 1 2 3 4 5 8, येताना पण 1 2 3 4 5 8च आला, म्हणजे डेटा बरोबर आलेला आहे. आता हा टोकन नंबर जर मिसिंग असेल किंवा रॉंग असेल, व्हॉट इट मीन्स, सेंडिंग करणारा डेटा पर्सन ऑथेंटिक नाहीये. मग तो इमिजिएट ऑपरेशन कॅन्सल करून टाकेल. माझ्या टूड ऑपरेशनला देणारच नाही, तो डायरेक्ट तिथं एरर मेसेज देऊन टाकेल ज्याने डेटा सेंड केला त्याला. पण मी जर हा अँटी फॉर्जरी टोकन जर नाही वापरला, इमिजिएट डेटा रिसिव्ह केला जाईल ॲट माय सर्व्हर साईड, आणि माझा सर्व्हरचा कोड काय करेल, प्रोसेस सुरू करून टाकेल. समजलं? सो दॅट अँटी फॉर्जरी टोकन इज अ इम्पॉर्टंट टू अवॉइड हॅकिंग, wrong data sending to the server. So it is used in a ASP.NET to prevent a cross-site request forgery attack. Cross-site म्हणजे काय, माझी वेबसाईट वेगळी आहे फेसबुकची, पण हॅकरने त्याची सेपरेट वेबसाईट बनवली, पण डिझायनिंग मात्र सेम ठेवलं 100%. इझी आहे. तुम्ही सोर्स कोड बघा, कॉपी करा, पेस्ट करा, संपला विषय. त्यामध्ये पण थोडंफार चेंजेस केले, टेक्निक वापरल्या, डिझायनिंग सेम होऊन जाईल. समोरच्याला कळणार नाही ना, डेटा रॉंग टाकला, सर्व्हरला सेंड करून टाकला. आता सर्व्हर ऍक्सेप्ट करायचा का नाही, हा अँटी फॉर्जरी टोकन डिसाईड करेल. मग हवाला मार्फत पैसे मी इथून पाठवले, तिकडनं घेणाऱ्याला तर कळले पाहिजेत ना. मग मी काय करेन, त्याला एक सिक्रेट कोड सांगेन, जस्ट लाईक युअर स्विस बँक अकाउंट. जर तुम्ही ऐकलं असेल, स्विस बँकमध्ये अकाउंट जर काढलं असेल तुमचं, तुम्हाला अकाउंट नंबर ते विचारत नाही, ते एक सिक्रेट की विचारतात, कोड विचारतात. तो सिक्रेट कोड तुम्ही ज्याला सांगितला, तुमची ब्लॅक मनी त्याला मिळते. म्हणून इंदिरा गांधीने काय केलं, ज्यावेळेस संजय गांधीचा विमानाचा प्लेनचा ऍक्सिडेंट झाला, त्यावेळेस न्यूज आहे. आणखी म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही विचारा तुमच्या घरातल्या मोठ्या माणसाला, संजय गांधी ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला आणि तो त्यात मेला, इंदिरा गांधीला कळालं, आणि इंदिरा गांधी त्यावेळेस लकीली त्या एरियात होती, ती इमिजिएट त्याच्याकडे गेली बघायला. त्यावेळेस तिनं संजय गांधी जिवंत आहे का नाही बघितलं नाही, त्याच्याकडले सगळे डॉक्युमेंट्स चेक केले, खिशी चेक केले, आणि त्याच्याकडे असलेला जो कोड आहे स्विस बँकेचा, तो कोड पहिला काढून घेतला, आणि मग मुलगा जिवंत आहे का नाही बघितलं. का, ह्यांची ब्लॅक मनी सगळी तिथे स्टोअर आहे. तो गेला, सिक्रेट कोड त्याच्याबरोबर गेला, अकाउंट ते त्याच्याबरोबरच गेलं, पैसे कोणाच्या बापाला काढता येत नाही. कारण तो स्विस बँकेचा जे रिपब्लिक आहे त्यांचा तो रूल आहे, कस्टमर प्रायव्हसी. जगातला कोणी आला तरी ते त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करत नाही, होऊ देत नाही. मग इथे काय होतं, यांचा ब्लॅक मनी त्याच्याकडे होता, मुलगा असल्यामुळे ठेवला असेल त्याच्याकडे मे बी, कारण राजीव गांधी त्यावेळेस मार्केटमध्ये तेवढा आला नव्हता. शेवटी तो पप्पूचाच बाप आहे,
तो मजा करायला बाहेर गेलता. सोनिया गांधी त्यामुळेच भारतात आली. शी इज अ बार गर्ल, एव्हरीवन नो. मग हा आपला असा आयुष करायचा. मग हिचं सगळं जे काही पॉलिटिकल हँडलिंग होतं कोणाचं, इंदिरा गांधीचं, हे सगळं संजय गांधी बघायचं. मग त्याच्याकडे सगळं अकाउंट होतं ना, यांचे ब्लॅक मनी हे ते. पॉलिटिकल लोकांचे ब्लॅक मनी असणारच, त्याशिवाय पॉलिटिक्समध्ये तुम्ही टिकू शकत नाही. गांधी काय आणि तुमचा मोदी काय, सगळे लहान मोठे चोर आहेत. त्यामुळं आपण आपलं बाजूचं करायचं. त्यामुळं काय झालं, हा गेला तर गेलाच आहे, बरोबर आहे, पण हिचं फ्युचर करिअर बाद होईल ना, कारण पैसा महत्वाचा आहे. त्यामुळे तिने त्यावेळेस बघितलं लाईक दॅट. तसं इथं हा जो टोकन आहे, दिस इज अ सिक्रेट की. हा ब्रेक होत नाही, ब्रेक करायचा म्हणलं तरी होत नाही. तुम्हाला उद्या दाखवेल, भले मोठी की आहे ती, 128 कॅरेक्टरची की आहे, मोठी मोठी. त्यातला एक जरी कॅरेक्टर 1चा 2 झाला ना, ऍक्सेप्ट करत नाही सर्व. समजतोय? सो आय विल शो दॅट इन टुमॉरोज लेक्चर विथ प्रॅक्टिकल. तुम्हाला दाखवेल. ओके ऑनलाईन गाईज, जस्ट स्टॉप करायचं. ओके सर. निहाल, आसिफ, येस सर. फाईन.